नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. नमस्कार, आज आपण नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत. येथे शेतकऱ्यांचा तसेच आदिवासी नागरिकांचा प्रचंड मोठा असं मोर्चा जो आहे तो परवा नाशिकमध्ये दाखल झालेला आहे आणि या मोर्चाला साधारणतः आता 2 दिवस पूर्ण झालेले आहे आणि अजून सुद्धा आपण बघू शकतो माझ्या मागे की संपूर्णपणे त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे. 2 दिवस उलटून गेलेले आहेत. तर यांनी संपूर्ण 2 दिवसाची अशी तयारी म्हणा किंवा अजूनही किती दिवस लागू शकतात हे अजूनही माहिती नाही. अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या आपण जाणून घेऊयात आणि नेमकी त्यांची तयारी कशी आहे, मनस्थिती कशी आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊयात. आपण जो हा मोर्चा आणलेला आहे गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आणलेला आहे. तर हा वन जमिनीबाबत आहे आणि काही अपात्र दावे केले आहेत ते पात्र करावेत असं जनतेचं म्हणणं आहे. परत कांद्याला भाव मिळावा, जेणेकरून आमचं असं म्हणणं आहे का आपल्याला पश्चिम वाहिनीच्या नद्या आहेत, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर, या नद्यांना धरणं झाले पाहिजे छोटे छोटे, आणि ते पाणी आपण लिफ्ट्याद्वारे नाशिक तालुक्यात म्हणा चांदवडीकडे पाठवता येईल आणि पूर्ण जिल्ह्याचा विकास होईल एवढी क्षमता आहे तालुक्यांमध्ये. आणि जे तलाव झाले ना नदी नाल्यांना, तर ते स्थानिक जे प्लॉट आहेत मिळालेले वन जमिनी काही काही लोकांना, त्याच्यामुळे काय होईल का सौर पंप पाहिजे त्यांना, लाईटीचा लफंडाव आहे काही मिळत नाही त्यांना शेतकऱ्यांना, तर सौर पंप मिळावा असं आपलं म्हणणं आहे. ते मोफत दिल्या जावं असं आमचं म्हणणं आहे, व्यक्त करतो आम्ही. आत्ताच आपण सगळ्या मागण्या जाणून घेतलेल्या आहे की नाशिक जिल्ह्यात इतकी मोठी क्षमता आहे की साधारणतः धरणे असतील किंवा पाणी पुरवठा असेल किंवा शेतीसाठी पूरक असा व्यवसाय परिसर आहे, त्यामुळे लवकरात लवकर सगळा ओलिताखालीचा जो भाग आहे त्यामुळे शेतीसाठी पूरक असं परिस्थिती निर्माण व्हावी अशी इथल्या शेतकऱ्यांची तशी मागणी आहे आणि शेतीचा तसेच शेतकऱ्यांचा लवकरात लवकर विकास व्हावा अशी ही एक माफक अपेक्षा आहे. आपण आपल्या मागे बघू शकतात की प्रचंड मोठा असा जनसमुदाय आणि साधारणतः यांचे इथे राहण्याची त्यांनी स्वतःहून सोय करून ठेवलेली आहे आणि मागे आपण व्यवस्थाही बघू शकतात की त्यांनी इथे मुक्काम आपल्याला करायचा आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी सकट हे त्यांच्या प्रत्येकाच्या ठिकठिकाणाहून किंवा गावावरून आलेले आहे. आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नेमकी मागण्या काय आहे आणि त्यांची साधारणतः मनस्थिती काय आहे. कुठून आलात आपण? दिंडोरीहून काय मागण्या आहेत आणि सातबारी होती पलटा आम्ही काढले, पलटा आमचे नाव राहिले बस. अजून काय मागण्या आहेत आणि पूर्ण होतील असं वाटतं का? त्याने एवढं सांगतात, आपल्या गावी साहेब आल्याशिवाय आम्हाला माहिती नाही. किती खूप वेळ लागू शकतो? तुमची तयारी आहे का इथे राहण्याची? हा, आम्ही 10-15 दिवस तिकडे राहणार. असं 10-15 दिवसाची जी काही सुविधा असतात ते तुम्ही म्हणजे करून आलेला आहात का किंवा उदरनिर्वाह कसा होणार? आम्ही सिद्ध पाणी घेऊन आलो. असं त्यांच्या मागण्या आपण जाणून घेतलेल्या आहे की त्यांच्या सातबाराच्या रिलेटेड मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. अजूनही काही शेतकरी आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय मागण्या आहेत एकंदरीत? आम्हाला फारीस पलाट त्याच्यासाठी आम्ही आलो. अजून काय मागण्या आहेत? शेतकऱ्यांसाठी कांद्याची भाव कांद्याला झाला पाहिजे, कोणत्याही गोष्टी झाल्या पाहिजेत अशा हिशोबाने आम्ही आलोय. आणि 2 दिवस परवा साधारणतः मोर्चा दाखल झालाय नाशिकमध्ये, 2 दिवस झालेले आहे, अजूनही बराच वेळ लागू शकतो. काय मनस्थिती आहे? तर ज्या निकाल लागत आम्ही आठच आहोत. हा, निकाल झाल्याशिवाय आम्ही आटून उठणार नाही आणि बराच वेळ लागू शकतो. तुम्ही संपूर्ण सुविधा सकट आलेला आहात का? हा, मग कारण की मुक्कामासाठी या उघड्या अशा ठिकाणी राहावं लागतंय. बरंच खाण्यापिण्याची सोय कशी आहे? खाण्यापिण्याची कायची सोय काहीच नाही ना. हॉटेलला जाय पावडा खायचा बसलाय पेठवरून आलात तुम्ही? शेती आहे तुमच्याकडे? हा, मग शेत मंजूर आम्ही आहोत. शेतीमध्ये काय पीक चालू आहे सध्या? नागली, उडीद, वरी, भात, तूर. शेतीमालाला भाव मिळावा, कांद्याला भाव मिळावा असं वाटतं का? हा, पण आम्ही शेती करतो पण त्याला भाव नाही ना. धान्याला नाही भाव, कांद्याला भाव नाही, आपल्या तुरीला भाव नाही, आणि म्हणजे भावच नाही आहे असा. शेतमालाला भाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेतमालाला भाव मिळावा, जमीन मिळावी अशा एकंदरीत मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी त्यांनी इथे मोर्चा
काढलेला आहे, तसेच मुक्काम इथे मांडलेला आहे आणि संपूर्ण सुविधा सकट जे उदरनिर्वाह लागतं, खाण्यापिण्याची सोय असेल, अन्नधान्य असेल, ते आम्ही आमच्यासोबत बांधून आलेलं आहे आणि कितीही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, मुक्कामात असू, असं त्यांचं वक्तव्य आहे. आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात असा जनसमुदाय आहे. त्यांनी साधारणतः आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी इथे मुक्काम ठेवलेला आहे किंवा संपूर्ण असं इथे उघड्यावर साधारणतः बघू शकतो की कुठलीही खाण्यापिण्याची किंवा स्वच्छतेची सोय नसताना इथे रस्त्यावर त्यांनी बसून असं इथे मोर्चा करण्याचं मनात ठाण घेतली. आमची अशा मागण्या आहे का जे वनपट्टे मिळाले आहेत, जवळजवळ काही लोकांचे वनपट्टे नदी काठी आहेत, तर नदीला केटी बंधारे झाल्या पाहिजे 1-1 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे जेणेकरून स्थानिक नागरिकांना पाणी मिळेल. आणि जर जास्तीत जास्त जर बांधले तर ते इकडं आपल्याला चांदवड, मालेगाव, सटाणा या साईडला शिफ्ट करता येईल, धरण छोटे छोटे बांधून. कारण आमच्या जे तालुके आहे पेठ, सुरगाणा आणि हे आहे ना इगतपुरी, हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत. यांना त्याचा फायदा इतर जिल्ह्याला होईल, आपल्या नाशिक पूर्ण जिल्ह्याला होऊ शकतो. तर छोटे ना बंधारे झाल्या पाहिजे, म्हणजे आमचे जे वनपट्टी मिळाले आहेत त्यांना पण फायदा होणार आहे. मग कारण नदी काठी जमीन काहींची आहे. बराच वेळ लागू शकतो मागण्या पूर्ण व्हायला, काय मनस्थिती एकंदरच? पण झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. मागे पण मागण्या केल्या होत्या, मागे आंदोलन झाली होती, परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीयेत. हा, तर काय वाटतं आता पूर्ण होतील आणि किती वेळ लागू शकतो? ते आता आम्ही नाही, लढा हा चालू राहणार आमचा. आता जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही थांबणार इथंच बसणार मॅडम. साधारणतः हे पूर्ण संपूर्ण उघडा असा परिसर आहे. खाण्यापिण्याची किंवा राहण्याची सोय इथे काहीच नसताना सीधा पाणी आहे, इडच आणलेलं आहे, आम्ही इडच खातो असं. इथे महिलाही आहेत, आपण त्यांच्याही बातचीत करूयात, आपण त्यांच्याशी बोलणं करून घेऊया आणि त्यांची एकंदरीत परिस्थिती जाणून घेऊयात. काय मागण्या आहेत आणि काय वाटतंय? आमचे पलाट 2005 पासून काढलेले आहेत, पण ते आम्हाला आमच्या नावावरती नाही. फॉरेस्ट लोक, रेंजन कारकून लोक आम्हाला खूप त्रास देऊ राहिले. आम्हाला काढून नाही देती, काट्या कुट्या काही तोडून नाही देती. आणि मग आम्ही काय करायचं? आम्ही सरकारची चोरी करीत म्हणून तुमची चोरी नाही करते असं आमचे प्रश्न आहे. अजून काय मागण्या की काय व्हावं? आम्हाला घरकुल पाहिजे, सर्व काही गोष्टी आम्हाला हवे. 7-12 सुद्धा आमच्या नावावर झाले पाहिजे. दिंडोरीतून आलेला आहात, परवा मोर्चा दाखल झालाय, 2 दिवस झालेत, कसे राहतात? आम्हाला अन्न नाही, पाणी नाही, भुकेले राहतो, शिळेपाके कुटके खाऊन जगतो. आत्ताच्या गाजी होत्या की त्यांनी सांगितलं आहे की 7-12 आमच्या नावावर झाला पाहिजे, तसेच अनेक घरकुलच्या ज्या योजना आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजे. इथे कुठलीही सोय नसताना आम्ही इथे 2 दिवसापासून राहत आहोत, खाण्यापिण्याची सोय नाही आहे आणि इथे आमच्या स्वखर्चावर किंवा आम्ही आमच्या गावावरून आणलेल्या शिदांवर आम्ही इथे आमचं जेवण किंवा जे काही स्वयंपाक असेल ते करतो आहोत. इथे आम्हाला कुठलीही प्रकारची सोय नसल्याचं इथल्या नागरिकांनी तसंच मोर्चेकरांनी सांगितलेलं आहे. या आजी आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आजी, कुठून आलात आपण? आम्ही कोराटेवरून आलो. काय दिंडोरी काय मागण्या आहेत एकंदरीत? काय आम्हाला जमीन पाहिजे, आम्हाला खाणं पिणं पाहिजे. आम्ही भुके ताना इथे बसलो येऊन. आणि कसं आम्हाला आमचा निर्णय पाहिजे, दुसरं काय पाहिजे आम्हाला? आमच्या पोटासाठी आम्ही मागण्या करू राहिलो, उन्हा तानाची इकडे त्रास घेऊ राहिलो. आमची जमीन आमच्या नावावर पाहिजे, आम्हाला काय पाईपलाईन पाहिजे, आम्हाला आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, फलानं पाहिजे, समजाच पाहिजे. काय पाहिजे अजून? तुमची जमीन तुमच्या नावावर नाही? नाही ना, आमची जमीन आमच्या नावावर नाही, आम्हाला ती नाव करून पाहिजे. आम्ही तेवढ्या करता एवढं भांडून राहिलो. 2 दिवस झालेले आहेत. 2 दिवस नाही, 8 दिवस झाले आम्हाला येऊन. 2 दिवस कशी चालवती? 8 दिवस झाले आम्हाला येऊन. 8 दिवस झाले. कसा उदरनिर्वाह करत आहात किंवा जेवणाची सोय कशी आहे? आणि जेवणाची काही नाही, शिळ्यापाक्या भाकरी खावा, पावडे खावा आणि मुकाटीच राहावा. अजून बराच दिवस लागू शकतो मागण्या पूर्ण व्हायला. काय एकंदरीत मनस्थिती आहे आता काय? आता तुम्ही किती निर्णय देतील द्या. प्रशासनाने पटकनात लवकरात लवकर निर्णय द्यावा असं येथील एका आजींचं म्हणणं होतं आहे. आमच्या ज्या जमिनी आहेत त्या आमच्या नावावर व्हाव्यात. रांगच रांग आपण रस्त्यावर पाहू शकतो आहे की खूप मोठा जनसमुदाय, इथे कुठलीही प्रकारची सोय नसताना
येथील नागरिक इथे असे जमलेले आहेत की फक्त त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी एक त्यांना आशा आहे. आपण बघू शकतो की इथे त्यांच्या गाड्यांसह तसेच मोठे मोठे पातेले असतील किंवा आपल्या स्वयंपाकाची अन्नाची तरतूद व्हावी याच हिशोबाने त्यांनी त्यांचं संपूर्ण साधन असं त्यांच्या गावावरून त्यांच्या ठिकाणावरून इथे आणलेलं आहे, जेणेकरून इथे किती दिवस लागतील हे साधारणतः कोणीच सांगू शकत नाही किंवा त्यांना माहीत नसावं. यासाठी जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्हाला राहण्याची सोय व्हावी तसेच जेवणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी स्वतःची तरतूद ही स्वतःच्या घराकडूनच करून आणलेली आहे आणि आपण त्याचं हे दृश्य पाहू शकतो. यांनी आपल्या मागण्या सांगितल्या आहे की संपूर्ण नाशिक व परिसरातील नाशिक जिल्ह्यातील जवळजवळचे जे ठिकाणं असतील, मालेगाव झालं, चांदवड झालं, अशा या भागांनाही फायदा व्हावा यासाठीही अनेक मागण्या यांनी केलेल्या आहेत. येस मराठीसाठी मी साक्षी अनासने, कॅमेरामॅन गोपालसह येस मराठी न्यूज नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.